हं. जय शिवराय. मी सचिन गाडीवकर. मागे जून महिन्यात मी पुण्यात गेलेलो आहे. एका ट्रेनिंग निमित्त. तर ती ट्रेनिंग अशी होती की केंद्रीय मधमाशी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था सीबीआरटीआय पुणे. तर त्या ट्रेनिंगमध्ये ट्रेनर होते हेमंत कुमार डोंबरे म्हणून. तर त्यांनी आमका ट्रेनिंग दिलेली. खास करून ही मधमाशीच्या विषयावर होती. तर आपल्या निसर्गात जी मधमाशी असतात, तर तिचे काय महत्त्व आपल्या जीवनात आणि मानवासाठी ती किती काम करता किंवा निसर्गासाठी किती काम करता. तर त्या महत्त्व त्यांनी पटवून दिलेलं नाही आमका. तर मधमाशी आपल्या ह्या पृथ्वीतलावर अन्न निर्मितीचं काम करता. तर तिचा काहीतरी संख्या कमी होत चालली आहे. कारण म्हणजे हे जे फवारणी करतात ह्याच्या औषधं वगैरे जे केमिकल वगैरे जे पिकांवर म्हणा, फळभाज्यांवर म्हणा, तर त्याच्यावर जे फवारले जातात, त्यामुळे त्यांची संख्या कमी होत चालली आहे. कारण का इतर माशांबरोबर पण ती मधमाशी मेली जाता. तर त्यामुळे त्या माश्या कशा संवर्धित केल्या पाहिजे किंवा व्हायला पाहिजे, तर त्याच्यासाठी ती संस्था काम करता पुण्यात. तर तिथे आमका बऱ्याच अशा गोष्टी शिकाक भेटले. पुण्यामध्ये जाऊन पण त्या डिपार्टमेंटचे हेड आमका भेटले. माका साधारण नाव त्यांचं लक्षात येत नाही. पण त्यांनी सुद्धा आमका भरपूर असं मार्गदर्शन दाखवलं आणि आपल्या देशभरात अ, म्हणजे काही प्रमाणात ज्या जाती आहेत, त्या जातींबद्दल माहिती दिल्यानी तसाच 100 500 पेक्षा अधिक असे मधाचे प्रकार आहेत. ते पण आमका त्यांनी त्याचा दाखवल्यानी त्याचे सॅम्पल दाखवल्यानी काही ह्याच्या प्रमाणात आमका टेस्ट पण करून दाखवल्यानी. तर अशा प्रकारे ही मधमाशीबद्दल आमका माहिती दिल्यानी. तर ती आम्ही ट्रेनिंग पूर्ण केलो 3-4 दिवसाची. एक नॉर्मल अशी ट्रेनिंग होती. पण अजून ॲडव्हान्स करूची असली तर त्यांच्याकडे तसे विषय असतात किंवा तसे कोर्स असतात महिन्याभराचे. तर तुम्ही ते चेक करू शकता त्यांच्या ज्या ठिकाणी त्यांची संस्था असतात त्या ठिकाणी जाऊन, म्हणजे खास करून पुण्यात जाऊन. आणि माझ्याकडे जर तुमका म्हणजे माझ्याकडून तुमका नंबर भेटू शकता त्यांचो. तर तुम्ही जर कमेंटमध्ये माका विचारलात तर मी देऊ शकतो तुमका नंबर. तर त्यांच्याकडून माका सर्टिफिकेट इलेला असा. जर मी 4-5 दिवसाचा ट्रेनिंग मी अटेंड केलेत. तर त्याच्या निमित्ताने माका ह्या सर्टिफिकेट दिला. तर त्याचा आता त्या सर्टिफिकेट आता मी खोलते. खास करून तुमका माका दाखवूचा होता, की सर्टिफिकेट दिला आता. तर मी अजून ओपन पण करूंक नाही. 3-4 दिवस झाले ताका येऊन. तर माका आनंद आहे, की ह्या टाइपचा मी प्रशिक्षण घेतलंय. कारण माका मी माझ्या आता ही मधमाशी आमच्या गावाकडे पण असा, आमच्या कोकणात खूप प्रमाणात असा. कारण काय थंय बऱ्याच प्रमाणात डोंगर वगैरे असत आणि थंय असे काही केमिकल्स वगैरे थंय काय असे अ, ह्या गोष्टींचा वापर कमी असता. मग थंय त्यांचा हे म्हणजे त्यांचे वाढण्याचे प्रमाण खूप जास्त असतात. पण काही प्रमाणात ते त्यांचं मध काढण्यासाठी त्यांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्यावर अटॅक केला जाता. म्हणजे जाळला जाता त्यांका. तर ह्या गोष्टींचं काहीतरी म्हणजे सायंटिफिकली आपण मध कसा काढूचा, ह्या त्यांनी पटवून दिलेला आहे. ह्या पण त्यांनी पटवून दिलेला असा. तर नक्कीच या गोष्टीचा माका उपयोग होईल. म्हणजे सायंटिफिकली आपल्याक मध कसं म्हणजे काढूचं असतात, तर त्याच्यासाठी खास अशी टेक्निक असत, उपकरणं असत. तर त्यांचा वापर करायचो जेणेकरून मधमाशा मरूचे नाही. म्हणजे त्यांचं जनरेशन टू जनरेशन असं वाढत बसत किंवा अधिक पोळी किंवा त्यांचे ती कॉलनी वगैरे तयार होत राहतली. जर आपण जाळून जर मध काढलो, तर त्यांची ती कॉलनी थंयच्या नष्ट होता. आपल्याक मध गावता, पण कॉलनी त्यांची नष्ट होता. तर ह्या पण त्यांनी आमका शिकवल्यानी. तर तुम्ही नक्कीच ही ट्रेनिंग अटेंड करा आणि मेन म्हणजे ट्रेनिंग म्हणजे ही गोष्ट एक ट्रेनिंगचा भाग असा आणि दुसरी गोष्ट आपल्या जीवनात ह्याची माहिती असा होई, तो एक मुद्दा असा. म्हणून मी ही ट्रेनिंग अटेंड केलेलं आहे. तर तुम्ही सर्टिफिकेट बघू शकता. हे असे 2 सर्टिफिकेट माका इलेले असतात त्यांच्याकडून. तर आनंद असा हे सर्टिफिकेट मी ग्रॅब केलंय आणि म्हणजे माका ह्याच्यातून नॉलेज पण भेटला मधमाशीबद्दल वगैरे. तर फ्युचरमध्ये माका अशी जर कोळी आमच्या भागात भेटली वगैरे दिसली, तर त्याचं मध एकदम सायंटिफिकली काढूचो मी प्रयत्न करीन. त्यांका न इजा होता. तर ह्यो व्हिडिओ तुमका आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.